नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 21 एप्रिल 2025 ते 27 एप्रिल 2025 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी या राशीमध्ये अधिकतर ग्रहांची स्थिती हे सांगते की या काळात तुमच्यापैकी काही लोकांना आपल्या इच्छेनुसार स्थानांतरण किंवा नोकरीमध्ये बदल मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला सुरुवातीपासून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवून चालावे लागेल. या आठवड्यात कुटुंबातील अतिथींचे अचानक आगमन हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण करण्याचे मुख्य कारण असू शकते. यावेळी ते शिक्षणाकडे लक्ष न देता बहुतेक वेळ अतिथींसह घालवताना दिसतील, ज्यामुळे ते गृहपाठ करणे देखील विसरू शकतात. म्हणून याबरोबर वेळ घालवताना तुमच्या शिक्षणाला देखील थोडा वेळ द्या. पायदुखी समस्या, गुडघेदुखी यापासून या सप्ताहात तुम्हाला आराम मिळू शकेल. विशेष रूपात हा सप्ताह 50 पेक्षा अधिक आयुष्य जातकांसाठी विशेष उत्तम राहण्याचे योग बनतील. या सप्ताहात परिस्थितीच्या सुधारामुळे तुमच्यासाठी घरगुती वस्तू खरेदी करणे देखील बऱ्याच प्रमाणात सहज राहील. या कारणाने तुमच्या घरातील व्यक्तीही तुमच्यासोबत आनंदित होतील. सोबतच तुम्हालाही उत्तम प्रोत्साहन प्राप्त होऊ शकेल. या आठवड्यात आपण आपल्या मित्रांसह आणि जवळच्या लोकांसह चांगला वेळ घालवू शकाल. यावेळी आपण त्यांच्याबरोबर एक सुंदर यात्रा किंवा पिकनिकला जाण्याची योजना देखील बनवू शकता. यावेळी वाहन चालवताना अधिक काळजी घ्या, अन्यथा काही प्रकारचे नुकसान होऊ शकते. सिंह राशी, जर तुम्ही आपल्या समजने काम घेतले तर या सप्ताहात तुम्ही अधिक धन कमावू शकता, कारण यासाठी तुम्हाला योग्य रणनीती बनवण्याची आणि त्यानुसार कार्य करण्याची आवश्यकता असेल. कौटुंबिक सदस्यासोबत आनंदाचे आणि शांततेचे क्षण घालवून त्याचा आनंद घ्याल. जर लोक समस्येसोबत तुमच्या जवळ आले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपली मानसिक शांती भंग होऊ देऊ नका. यासाठी जर शक्य असेल तर घरात असाल तर आपला फोन बंदच ठेवा. तुम्ही या सप्ताहात आपल्यावर एकापेक्षा अधिक कार्याची जबाबदारी घेऊ शकता. या कारणाने तुमच्यावर कामाचा बोजा वाढू शकतो. यामुळे तुमच्यात मानसिक तणावात वृद्धी होईल. सोबतच तुम्ही एकाही कार्याला वेळेवर पूर्ण करण्यास असमर्थ असाल. या राशीतील विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपल्या अभ्यासात वेगवेगळ्या आपल्या सुखसुविधांच्या पूर्ती हेतू आपला पूर्ण वेळ व्यतीत करू शकता. तथापि जेव्हा तुम्हाला याचा नकारात्मक परिणामांचा अनुभव होईल तेव्हा खूप वेळ होऊन गेलेला असेल. या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधार पाहिला जाईल. या कारणाने खेळ आणि आउटडोअर गोष्टींमध्ये तुम्ही उत्साहाने भाग घेणे तुमच्या ऊर्जेला परत एकत्र आणण्यात आणि त्याच ऊर्जेने तुम्हाला उत्तम जीवन जगण्यात मदत करेल. कन्या राशी,
या सप्ताहात घरात कोणी लहान मुलाचे आगमन होणे याने कुटुंबात आनंद आणि शांततेचे वातावरण सुनिश्चित करेल. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्येही बांधिलकीमध्ये वृद्धी होईल. म्हणून सप्ताहाच्या शेवटी घरच्यांसोबत याचा आनंद अनुभवताना कुठे पिकनिकसाठी जाण्याचा प्लॅन करा. या सप्ताहात कार्यस्थळी वरिष्ठ अधिकारी आणि तुमचे बॉस रागाच्या मूडमध्ये असतील. यामुळे ते तुमच्या प्रत्येक कामात कमतरता दाखवताना दिसतील. यामुळे तुमचे मनोबलही तुटू शकते. सोबतच शंका आहे की तुम्हाला बऱ्याच वेळा दुसऱ्या सहकर्मींच्या मध्ये अपमान वाटू शकतो. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांचे भविष्यफल हे सांगते की तुमच्यासाठी ही वेळ सर्वात अधिक अनुकूल दिसत आहे. कारण यावेळी तुम्ही स्वतःला शिक्षणाच्या प्रती थोडे सतर्क राहून ही अनुकूल फळ प्राप्त करू शकता. घर, कुटुंबात आणि निजी जीवनात चालत आलेल्या तणावग्रस्त गोष्टी तुम्हाला आतून नाराज आणि बेचैन करू शकतील. तथापि या काळात तुम्ही आपल्या बेचैनीला दुसऱ्यांपासून लपविताना दिसाल. यामुळे तुमच्या स्वभावात काही आक्रमकता पाहिली जाऊ शकते. या सप्ताहात आपल्या आर्थिक स्थितीला मजबूत करून धन प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी यशाचा मंत्र हा आहे की त्या लोकांच्या सल्ल्यावरच तुम्हाला आपले पैसे लावले पाहिजेत जे मौलिक विचार ठेवतात आणि तुमच्यापेक्षा अधिक अनुभवीही असतील. तेव्हाच आपल्या धनला सुरक्षित करून नफा अर्जित करू शकाल. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.